नमस्कार मित्रांनो, एसआर फिल्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पावसाला सुरुवात झाल्यानंतर फिरण्यासाठी आलेलो आहे. आणि फिरण्यासाठी येत असताना आम्ही इकडे तिकडे न फिरता आमच्याच गावातील एक सुंदर ठिकाण आहे जे मला दरवर्षी आवडतं. आणि निश्चित या ठिकाणी मी पहिल्या पावसानंतर इथे येऊन जातो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप हिरवळ आहे आणि पाठीमागचा जो व्ह्यू आहे आपलातून व्ह्यू दिसतो आपल्याला. वेदगंगा नदी आणि पाठीमागे दिसणारा व्ह्यू आपलातून आहे, तुम्ही पाहू शकताय. माने प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्यासोबत असणारी कुंडलिक सर. हाय करा कुंडलिक सर. पाहू शकताय सुंदर असं त्यांचीच कल्पना होती की इथं जायचं म्हणजे क्लास झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊया. पाहू शकताय यावर्षी आपल्याला काही जनावरं राखणारी जी लोक आहेत आमच्या गावातील ती भेटलेली नाहीत. मागच्या वर्षी भेटली होती, पण इथं आल्यानंतर आपल्याला सेल्फी घेण्याचा मोह टाळता येत नाही किंवा आपण टाळूही शकत नाही. खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि खूप निसर्ग संपन्न असं वातावरण आहे. आणि पश्चिमेकडून येणारी जी काही झुळझुळ अशी हवा आहे खूप आल्हाददायी वाटते आणि खूप प्रसन्न असं वाटते या ठिकाणी आल्यानंतर. तर अशी जी काही नैसर्गिक ठिकाणं आहेत ती आणि प्रेक्षणीय ठिकाणं आहेत ती दुर्लक्षित आहेत, लक्षात घ्या. मात्र काही लोक अशा ठिकाणांचा आम्ही एक्सप्लोर केल्यानंतर, अशी ठिकाणं आपण दाखवल्यानंतर या ठिकाणी येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात निसर्गामध्ये हानी पोचवतात, निसर्गाला हानी पोचवतात. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी आल्यानंतर प्लॅस्टिकच्या बॅगा असतील, त्याचबरोबर बाटल्या असतील, पाण्याच्या बॉटल्स असतील, अशा इथेच फेकून जातात. आणि या ठिकाणी थोडंफार प्रमाणात जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना याचा त्रास होत असतो, लक्षात घ्या. हा सुंदर निसर्ग असाच राहिला पाहिजे असं मला वाटते आणि या निसर्गाचा पण आनंद घेतला पाहिजे. मी पुन्हा एकदा तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू आहे तो दाखवतो. होऊ शकताय सुंदर असा व्ह्यू आहे. हा सुंदर असा परिसर आहे आणि या ठिकाणी जी हवा आहे ती हवा अत्यंत गार थंड अशी आपल्याला लागत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात असं वारं या ठिकाणी येत आहे. त्यामुळे माझा आवाज तुम्हाला एवढा स्पष्ट येणार नाही, पण नॅचरल राहण्यासाठी मी बॅकग्राऊंडला अजिबात आवाज देत नाही आहे. रिअल जो आवाज आहे, व्हॉइस आहे, तोच मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये पोस्ट करतोय. कारण की इथलं जे काय ॲटमॉस्फिअर आहे, इथलं जे वातावरण आहे ते तुम्हाला समजावं यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.